नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 4. ज्ञान कर्म संन्यास योग. दिव्य ज्ञान. दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा, परमेश्वर आणि त्यांच्या परस्पर संबंधाविषयीचे ज्ञान. हे ज्ञान शुद्ध करणारे आणि मुक्ती देणारे असते. हे ज्ञान निष्काम भक्ती किंवा कर्मयोगाचे फळ असते. भगवान श्रीकृष्ण गीतेचा प्राचीन इतिहास, भौतिक जगातील त्यांच्या वारंवार होणाऱ्या अवतरणाचे महत्त्व आणि गुरुला आत्मसाक्षात्कारी शिक्षा, शरण जाण्याची आवश्यकता यांच्याविषयी उपदेश करतात. दिव्य ज्ञान. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तावानहमव्ययं विवस्वानन्मवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्यय योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वनाला केला. विवस्वनाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनुला केला आणि मनुने तो इच्छुकाला केला. जेव्हा सूर्यलोक तसेच इतर लोकातील राजवंशांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनच अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास या ठिकाणी आपल्याला आढळतो. सर्व ग्रहलोकातील विशेषतः राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावयाचे असते. यास्तव नागरिकांवर योग्य प्रकारचे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनापासून संरक्षण करण्यामध्ये समर्थ होण्यासाठी राजवंशातील क्षत्रियांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. भगवंताशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रहलोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे प्रदान करण्यास बाध्य आहे. दुसऱ्या शब्दामध्ये कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षकांकडून अपेक्षित आहे, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे अनुसरण करता येईल. वर्तमान युगातील सूर्याच्या अधिष्ठात्री देवतेला विवस्वना म्हणतात. तो सौर मंडळातील सर्व ग्रहांचा उद्गम आहे. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की यच्चक्षुरेश सविता सकल ग्रहाणाम राजां समस्त सूरमूर्तीर शेष तेजाः यस्याज्ञया भ्रमति स्मृतु कालचक्रो गोविंदामदि पुरुषं तमहं भजामि. भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी आदिपुरुष श्री गोविंद यांना सादर प्रणाम करतो. त्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंताच्या नेत्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो. सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्य वर्तमान युगातील विवस्वना नामक देव सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वनाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्याकरता आपला पहिला शिष्य केले. म्हणून गीता हा शूद्र सांसारिक पांडिताकरिता असलेला केवळ काल्पनिक प्रबंध नसून तो अनंत काळापासून चालत आलेला ज्ञानाचा प्रमाणित ग्रंथ आहे. महाभारतामध्ये शांती पर्व 348, 51, 52 गीतेचा इतिहास आपल्याला पुढील प्रमाणे आढळतो. त्रेता युगादेव चततो विवस्वन मनवे नवे ददो मनुच्च लोक वृत्त्यर्थ सूता इक्ष्वाकवे ददौ इक्ष्वाकुनाच कथितो व्याप्य लोकानवस्थिताः. त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंताशी असणाऱ्या संबंधाविषयीचे हे विज्ञान विवस्वनाने मनुला सांगितले. मानव जातीचा जनक मनु याने हे विज्ञान आपला पुत्र तथा पृथ्वीचा अधिपती इक्ष्वाकुला याला प्रदान केले. इक्ष्वाकू महाराज हे प्रभू श्रीरामचंद्र अवतरण झालेल्या रघुवंशाचे पूर्वज होते. म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. 4,32,000 वर्षे चालणाऱ्या वर्तमान कलियुगातील नुकतीच 5 सहस्र वर्षे संपली आहेत. यापूर्वी द्वापार युगात होते आणि द्वापार युगापूर्वी त्रेतायुगात होते. याप्रमाणे साधारणपणे 20,05,000 वर्षापूर्वी मनुने आपला पुत्र शिष्य पृथ्वी लोकाचा अधिपती महाराज इक्ष्वाकुला भगवद्गीता सांगितली. वर्तमान मनुष्य आयुष्य साधारणतः 30,53,00,000 इतकी वर्ष आहे आणि त्यांच्यापैकी 12,04,00,000 वर्षे व्यतीत झाली आहे. भगवंतांनी आपले शिष्य सूर्यदेव विवस्वना याला मनुच्या जन्मापूर्वी गीता सांगितले हे मान्य केले. सर्वसाधारणपणे निदान 12,04,00,000 वर्षापूर्वी गीता सांगण्यात आली आणि मानवी समाजामध्ये गीता 20 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आहे. 5 सहस्र वर्षांपूर्वी भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा गीता सांगितली. प्रत्यक्ष गीता आणि गीतेचे प्रवक्ते श्रीकृष्ण यांच्या मतानुसार हे गीतेच्या इतिहासाचे स्थूल अनुमान आहे. सूर्यदेव विवस्वनाला गीता सांगण्यात आली कारण तो क्षत्रिय तसेच सर्व सूर्यवंशी क्षत्रियांचा जनकही आहे. भगवद्गीता वेदा समानच आहे आणि गीता ही भगवंतांनी सांगितली असल्यामुळे गीतेतील ज्ञान अपुरशय्य आहे. ज्याप्रमाणे मानवी भाष्याचा बाजू सारून वेदांचा यथार्थत्वाने स्वीकार केला जातो त्याप्रमाणे गीतेचाही स्वीकार
मताविनाच केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मताप्रमाणे गीतेवर तर्क करतील, परंतु त्यांच्या तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी गीता सूर्यदेवाला सांगितले, सूर्यदेवाने आपला पुत्र मनूला आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकुला सांगितले. एवं परंपरा प्राप्तिमिमं राजर्षयो विदुहा सका काले नेह महता योगनष्टा परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आहे आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले आहे. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषतः राजर्षी करता आहे, कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता त्याचा उपयोग करू शकतात. निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती, कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतात आणि त्यामुळे कोणाचाही लाभ होत नाही. तसेच स्वतःच्या वैयक्तिक मतानुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाषांची ते रचना करतात. जेव्हा दुष्ट दुर्बोध्य भाष्यकारांच्या हेतूने गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला, तेव्हा गुरु शिष्य परंपरेच्या पुनर्स्थापनेची आवश्यकता निर्माण झाली. 5 सहस्र वर्षांपूर्वी गुरु शिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणूनच त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो. त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत. विशेषतः इंग्रजीमध्ये आपण त्यापैकी बहुतेक सर्व प्रमाणित गुरु शिष्य परंपरेला अनुसरून आहेत. विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाष्य आहेत, परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णांच्या नावाखाली उत्तमपैकी व्यापार करीत असले तरी ते श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत. भगवान म्हणून स्वीकार करत नाही, ही असुर वृत्ती आहे. कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो, ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात. गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची अत्यंतिक आवश्यकता असल्याकारणाने या ठिकाणी अत्यंतिक आवश्यकता भागवण्याचा प्रयत्न केला आहे. जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली गेली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे. पण जर तिचा तार्किक तत्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला गेला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे. स एवायं मयतयद्यद् योगः प्रयुक्तः पुरातनः भक्तो येसे मे सखाचेति रहस्यं ह्यत्यतुदत्तमम्. भगवंताशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस. भक्त आणि असुर असे मनुष्यांचे 2 वर्ग आहेत. अर्जुन भक्त असल्यामुळे भगवंतांनी त्याला हे दिव्य विज्ञान प्रदान करण्यासाठी निवडले, परंतु असुरांना हे दिव्य रहस्यमय विज्ञान समजणे शक्य नाही. या महान ज्ञान ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आहेत, त्यापैकी काही भाष्य भक्तांनी केले आहेत तर काही भाष्य असुरांनी केले आहेत. भक्तांनी केलेले भाष्य खरे आहे तर असुरांनी केलेले भाष्य निरर्थक आहे. अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकारतो आणि अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करून केलेले कोणतेही भाष्य म्हणजे या महान विज्ञान प्रित्यर्थ केलेली वास्तविक भक्तिमय सेवाच होय. तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णांचा वास्तविक रूपात स्वीकार करत नाही. याउलट ते श्रीकृष्णाविषयी मिथ्या रचना करतात आणि साधारण वाचकांचे श्रीकृष्णाच्या उपदेशांपासून दूर नेतात. या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाविषयी एक सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने श्रीमद भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतः लाभान्वित व्हावे. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयं त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाले, सूर्य जो विवस्वना हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे. अर्जुन हा भगवंताचा दृढ भक्त आहे, तर मग त्यात श्रीकृष्णाच्या शब्दावर विश्वास कसा बसू शकला नाही. वस्तुस्थिती ही आहे की अर्जुन स्वतःसाठी विचारणा करीत नसून ज्याचा भगवंतावर विश्वास नाही तसेच ज्यांना श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून केलेला स्वीकार आवडत नाही त्या असुरांसाठी करीत आहे. श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या विषयी जणू काही स्वतःला ज्ञान नसल्याप्रमाणे तो केवळ अशा लोकांसाठी प्रश्न करीत आहे. 10व्या अध्यायावरून स्पष्ट होईल की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान सर्व गोष्टींचे मूळ उगमस्थान तथा अध्यात्मातील अंतिमत्व आहे. हे अर्जुना निश्चितपणे ज्ञात होते. अर्थातच श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकी पुत्र म्हणून अवतरण झाले होते. श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम शाश्वत पुरुष श्री भगवान कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून हे सत्य स्पष्ट करण्याकरता अर्जुनाने हा प्रश्न श्रीकृष्णांसमोर मांडला, जेणेकरून श्रीकृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतील. श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहे. ते संपूर्ण जगताच्या आताच नव्हे तर अनादी काळापासून मान्य केले आहे, पण केवळ असुरच त्यांना स्वीकारत नाहीत. असे असले तरी सर्वांनी श्रीकृष्णाचा सर्वोच्च अधिकारी पुरुष म्हणून स्वीकार केल्यामुळे अर्जुना
असुरांनी त्यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित केला, जेणेकरून साक्षात श्रीकृष्ण स्वतःचे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील. असुर स्वतःला तसेच स्वतःच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे श्रीकृष्णांना विकृत स्वरूपात प्रस्तुत करतात. यास्तव प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठी श्रीकृष्णांचे विज्ञान जाणणे अत्यावश्यक आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण स्वतःविषयी बोलतात तेव्हा ते सर्व लोकांसाठी मंगलदायक असते. स्वतः श्रीकृष्णांनी केलेले विश्लेषण असुरांना विचित्र वाटू शकते, कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातूनच जाणत असतात. जेव्हा श्रीकृष्ण स्वतः संबंधी निरूपण करतात तेव्हा भक्तांच्या त्यांच्या निरूपणाचे अंतःकरणपूर्वक स्वागत करतात. भक्त श्रीकृष्णाच्या प्रामाणिक वचनांचे सदैव पूजन करतात, कारण ते श्रीकृष्णाविषयी अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्णाला साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की श्रीकृष्ण महापुरुष आहेत. त्यांचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह अर्थात आनंदमय तथा शाश्वत आहे. ते दिव्य आहेत, प्रकृतीच्या गुणांच्या अतीत आहेत आणि देश तथा काल त्यांच्या प्रभावापलीकडे आहे. श्रीकृष्णाच्या अर्जुनासारख्या भक्ताला निश्चितपणे श्रीकृष्णाच्या दिव्य स्थिती संबंधी मुळी संशय नसतो. अर्जुनाने श्रीकृष्णासमोर असा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे श्रीकृष्ण ही साधारण मनुष्याप्रमाणेच प्रकृती गुणांनी प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रकृतीला एका भक्ताने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. श्री भगवान वाचा बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तानयं वेद सर्वाणि न त्वं वेदेत परंतप. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझ्या अनेक जन्मापासून श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले आहेत. हे परंतप, मी ते सर्व जन्म आठवू शकतो, परंतु तू आठवू शकत नाहीस. ब्रह्मसाहित्यामध्ये आपल्याला भगवंताच्या अनंत अवतारांची माहिती मिळते. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे, अद्वैतमच्युत मनादि मंतरूपा मध्यम पुराणा पुरुषम नवयवनम च वेदेषु दुर्बलोभा भोगतो गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि. मी आदिपुरुष गोविंदांना श्रीकृष्णांना प्रणाम करतो. ते अद्वैत, अच्युत आणि अनादि आहेत. जरी ते अनंत रूपांमध्ये विस्तारित झाले असले तरीही तेच पुरातन, आद्य पुरुष आणि नित्य नवयौवन संपन्न आहेत. भगवंताची अशी सच्चिदानंद रूप श्रेष्ठ वैदिक विद्वानांनाही सहजपणे जाणता येत नाही, पण विशुद्ध अनन्य भक्तांना त्यांचे सदैव दर्शन होते. ब्रह्मसाहित्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की रामादि मूषित कलायनियमेन तिष्ठन नानावतार मकारोद भुवनेषु किंतु कृष्णः स्वयं समभवत परमः पुमां यो गोविंद मदिपुरुषं तमहं भजामि. मी आदिपुरुष गोविंदाने श्रीकृष्ण प्रणाम करतो. ते राम, नृसिंह तसेच इतर अंश अवतारांमध्ये नित्य स्थित असले तरी ते स्वतः मूळ भगवान श्रीकृष्ण म्हणून जाणले जातात आणि व्यक्तिशः स्वतः अवतार धारण करतात. वेदांमध्ये हे सांगण्यात आले आहे की भगवंत एकमेव द्वितीय असून स्वतःला असंख्य रूपांमध्ये प्रकट करतात. भगवंत वैदुर्य रत्नाप्रमाणे आहेत, कारण वैदुर्य रत्नाचा रंग पालटला तरी त्याचे मूळ स्वरूप तसेच टिकून राहते. भगवंताची अनेकविध रूपे केवळ वेद अध्ययनाने जाणता येत नाही, तर त्याच्या विशुद्ध अनन्य भक्तीचे ती रूपे जाणतात. वेदेषु दुर्बल भक्ता भोगतो. अर्जुनासारखे भक्त भगवंताचे नित्य पार्षद असतात आणि भगवंत अवतार धारण करतात तेव्हा त्यांची विविध प्रकारे सेवा करण्यास त्यांचे पार्षदही अवतरित होतात. अशाच पार्षदांपैकी अर्जुन हाही एक पार्षद आहे आणि या श्लोकावरून कळून येते की काही लक्ष वर्षांपूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि सूर्यदेव विभस्मनाला भगवद्गीता सांगितली तेव्हा अर्जुनही निराळ्या रूपांमध्ये तेथे उपस्थित होते. मात्र भगवंत आणि अर्जुनामधील भेद हाच आहे की भगवंतांना त्या घटनेचे स्मरण होते तर अर्जुनाला ती घटना स्मरण नव्हती. अंशरूप जीव आणि भगवंत यांच्यामध्ये हाच भेद आहे. अर्जुनाला जरी या ठिकाणी शत्रू दमन करणारा शक्तिशाली वीर किंवा परंतपत म्हणून संबोधण्यात आले असले तरी तो आपल्या पूर्वजन्मात घडलेल्या गोष्टी पुन्हा आठवू शकत नाही. म्हणून भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंताशी स्पर्धा करू शकत नाही. भगवंताचा नित्य पार्षद निश्चितच मुक्त जीव असतो, पण तरीही तो भगवंताशी स्पर्धा करू शकत नाही. ब्रह्मसाहित्यामध्ये भगवंताचे अच्युत म्हणून वर्णन करण्यात आले आहे. अर्थात भगवंत जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी त्यांना स्वतःचे कधी विस्मरण होत नाही. यास्तव जीव अर्जुनाप्रमाणे मुक्त असला तरी तो कधीच भगवंत समान होऊ शकत नाही. अर्जुन भगवंताचा भक्त असला तरी त्याला कधी कधी भगवंताच्या स्वरूपाचे विस्मरण होते, पण भगवंताच्या दैविक रूपाने भक्त तत्काळ त्यांचे अच्युत स्वरूप जाणू शकतो. अभक्त किंवा असुर भगवंताचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. त्यामुळेच असुरी बुद्धीच्या लोकांना गीतेतील या वर्णनाचे आकलन होऊ शकत नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघांचेही स्वरूप शाश्वत असले तरी श्रीकृष्णांना लक्षामध्ये वर्षापूर्वी आपण केलेल्या क्रियांचे स्मरण होते तर अर्जुनाला आपल्या क्रियांचे स्मरण नव्हते. या ठिकाणी आपण हे जाणू शकतो की जीव देहांतर करीत असल्यामुळे त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते, पण भगवंताचे शरीर सच्चिदानंद असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टींचे स्मरण असते. ते अद्वैत आहे. अर्थात त्यांचे शरीर आणि त्यांचे स्वतःचे स्वरूप यात काहीही भेद नाही. भगवंताशी संबंधित प्रक्रिया प्रत्येक गोष्ट भगवंताशी संबंधित प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक आहे, पण
बद्ध जीव आपल्या भौतिक देहापासून भिन्न आहे. भगवंत भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हा सुद्धा त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्या कारणाने त्यांची स्थिती ही साधारण जीवाहून सदैव भिन्न असते. भगवंताचे हे दिव्य स्वरूप असुर जाणू शकत नाही. या दिव्य स्वरूपाचे वर्णन स्वतः भगवंतांनी पुढील श्लोकामध्ये केले आहे. अजोयेपि सन्नविय आत्मा भूतानामीश्वरोयेपि सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवावयमिया ममायया. मी जरी अजन्म असून माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तर प्रत्येक योगायोगामध्ये मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतो. भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्या जन्माचे वैशिष्ट्य सांगितले आहे. भगवंत सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेक जन्मातील सर्व गोष्टींची स्मृती असते. तर सामान्य मनुष्याला आपण काही तासांपूर्वी काय केले याचे स्मरण होऊ शकत नाही. एखाद्या सामान्य मनुष्याला विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केले, तर त्याला त्वरित उत्तर देणे कठीण होते. पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठवण्यासाठी त्याला खचितच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल आणि तरीही तो वारंवार परमेश्वर श्रीकृष्ण किंवा श्रीकृष्ण आहेत असे म्हणण्यास धाडस करतो. मनुष्याने अशा खोट्या विचारांची फसून जाऊ नये. त्यानंतर भगवंत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात. प्रकृती म्हणजे स्वभाव तथा स्वरूपही होय. भगवंत सांगतात की मी आपल्या स्वतःच्या देहाद्वारे अवतीर्ण होतो. ज्याप्रमाणे सामान्य जीव एका देहानंतर दुसरा देह धारण करत असतो त्याप्रमाणे भगवंत आपले देहांतर करीत नाहीत. बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एका प्रकारचे शरीर असते पण पुढील जन्मामध्ये त्याचे निरनिराळ्या प्रकारचे शरीर असते. भौतिक जगामध्ये जीवाचे ठराविक असे शरीर असते तर तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो. परंतु भगवंत असे देहांतर करत नाही. ते अवतीर्ण होताना आपल्या अंतरंग शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात. दुसऱ्या शब्दामध्ये या भौतिक जगामध्ये श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतरित होतात. ते भौतिक जगाने दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत स्वरूपातच अवतरित होतात. ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असले तरी पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते आणि जरी त्यांचे शरीर भौतिक शरीरामध्ये विनाशी नसले तरी भगवान श्रीकृष्ण बाल्य अवस्थेतून कौमारी अवस्थेमध्ये आणि कौमारी अवस्थेमधून तारुण्य अवस्थेमध्ये वाढत असल्याचे दिसून येते. मात्र आश्चर्य म्हणजे तारुण्य अवस्थेपुढे त्यांची कधीच वाढ होत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णांना घरी पुष्कळ नातवंडे होते आणि भौतिकदृष्ट्या त्यांचे बरेच वय झाले होते तरीही ते 20 किंवा 25 तरुणाप्रमाणे दिसत होते. आपल्या श्रीकृष्णांचे वृद्ध अवस्थेतील चित्र कधीच आढळत नाही कारण ते आपल्याप्रमाणे कधीच वृद्ध होत नाही. वास्तविकपणे भूत वर्तमान भविष्य या तीनही काळातील अखिल सृष्टीत भगवान पुराण पुरुष आहे. त्यांचे शरीर किंवा बुद्धी कधीच विकृत होत नाही किंवा नाशही पावत नाही. म्हणून भगवंत भौतिक जगतात असले तरी हे स्पष्ट आहे की ते अजन्म सच्चिदानंद आहेत आणि त्यांचे दिव्य शरीर बुद्धी कधीच विकार पावत नाही. वास्तविकपणे त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सूर्याचा उदय असल्यासमोर होणारे गमनाने आपल्या दृष्टीपासून होणाऱ्या अस्ताप्रमाणे आहे. सूर्य दृष्टीआड झाल्यावर आपल्याला सूर्यास्तंभावासे वाटते आणि तो आपल्या डोळ्यासमोर आल्यावर आपल्याला तो क्षितिजावर असल्याचे वाटते. वास्तविकपणे सूर्य सदैव एकाच ठिकाणी असतो पण आपल्या सदोष आणि अपूर्व इंद्रियांमुळे आपण सूर्याच्या उदयाच्या आणि अस्ताची कल्पना करतो. भगवान श्रीकृष्णांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा सामान्य जीवाहून पूर्णपणे भिन्न असल्या कारणाने हे सिद्ध होते की ते आपल्या अंतरंग शक्तीमुळे सच्चिदानंद आहेत आणि भौतिक प्रकृतीमुळे कधीच प्रभावित होत नाही. वेदही निश्चितपणे पुष्टी देतात की पुरुषोत्तम श्री भगवान अजन्म असून अनेकविध रूपांमध्ये प्रकट होण्यासाठी अवतरित होतात. वैदिक परिशिष्ट साहित्यातही निश्चितपने सांगण्यात आले आहे की भगवंत जन्म घेताना दिसले तरी त्यांच्या शरीरात स्थित्यंतर होत नाही. श्रीमद भागवतात वर्णिल्याप्रमाणे आपल्या मातेसमोर षडैश्वर्य पूर्ण चतुर्भुज नारायण म्हणून अवतरित होतात. भगवंताच्या मूळ रूपात अवतीर्ण होणे म्हणजे त्यांच्या जीवावरील अहेतुकी कृपाच होय. यामुळे सर्व जीव निर्विषयवादी लोकांना चुकीने वाटणाऱ्या आणि मानसिक तर्कवितर्क किंवा कल्पनेवर आधारित रूपाचे ध्यान न करता भगवंताच्या मूळ रूपाचे ध्यान करू शकतात. विश्वकोश शब्दकोशानुसार माया किंवा आत्ममाया हा शब्द भगवंताच्या अहेतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आला आहे. भगवंतांना आपल्या सर्व पूर्व अविर्भाव आणि तिरोभावांचे ज्ञान आहे पण सामान्य जीवाला दुसरे शरीर प्राप्त होताच आपल्या पूर्व शरीराविषयीच्या सर्व गोष्टींचे विस्मरण होते. भगवंत सर्व जीवांचे स्वामी आहे कारण ते या भूतलावर असताना आश्चर्यजनक आणि असामान्य लीला करतात. म्हणून भगवंत हेच परमसत्य आहे आणि त्यांचे रूप आणि आत्मा किंवा त्यांचे गुण आणि शरीर यांच्यामध्ये काहीही भेद नाही. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवू शकतो की भगवंत आविर्भूत आणि तिरोभूत का होतात याचे विवेचन पुढील श्लोकामध्ये करण्यात आले आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम् अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजमाम्यहम्. जेव्हा कधी धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते तेव्हा हे भारताने स्वतःवर तीर्ण होतो. या ठिकाणी सृजामी हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सृजामी हा शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने उपयोगात आहे.
आणता येत नाही. कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंताची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपाची किंवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये जसे आहेत तसे स्वतःला प्रकट करतात. भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 7व्या मनुच्या 28व्या चतुर्युगातील द्वापर युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले. मात्र अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाही, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत. म्हणून जेव्हा धर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होते. धर्माची तत्त्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ही धर्मतत्वे म्हणजे भगवंताचे नियम आहेत. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतो. मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवांना त्यांच्या हृदयांतरातून सांगितले. म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या अज्ञानच आहे. धर्म तू साक्षात भगवत अनिता या तत्वांचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवंताच्या आज्ञेनुसार धर्मतत्वे स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वतः आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्यावाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्वांनाही वेद मनुष्याला भगवंताच्या चरणी पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा आसुरी लोक विघ्ने आणतात तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव हे श्री भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा प्रभाव अत्याधिक वाढला होता आणि भौतिकवादी लोक वेदांप्रमाणे स्वार्थासाठी उपयोग करीत होते तेव्हा भगवान वेद प्रमाणांचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले होते. वेदांमध्ये विशिष्ट हेतूकरिता जरी पशु यज्ञांसंबंधी काही नियामक विधिविधाने आहेत तरी आसुरी प्रवृत्तीचे लोक वैदिक सिद्धांताचा अधिकार न मानता पशुयज्ञ करीत होते. या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते. म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रामध्ये करण्यात आले आहे. शास्त्रांमध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नसेल तर आपण कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये. भगवंत केवळ भारतभूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही. ते कोठेही आणि केव्हाही स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच धर्मोपदेश देतात. ते देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते आणि ते म्हणजे लोकांना भगवत भावना युक्त होण्यास तसेच धर्मतत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे. काही वेळा ते स्वतः अवतरित होतात तर काही वेळा आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवतात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात. भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसेच ते इतर उन्नत व्यक्तींना उद्देशून होते, कारण अर्जुना जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. 2+2 4 होतात आणि गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्या त्यांच्या अंकगणित वर्गामध्ये लागू पडतो त्याप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्यांच्याही वर्गामध्ये लागू पडतो. तरी श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतात. म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखे सिद्धांत शिकवले जातात पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येते. धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होते. सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रकट किंवा प्रकट होते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्ताचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगामध्ये प्रकट होतो. भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्ण भावनाभावित मनुष्य. एखादा मनुष्य अधार्मिक आहे असे दिसू शकते पण तो श्रीकृष्ण भावनेच्या गुणांनी पूर्णपणे युक्त असल्यास त्याला साधू समजले पाहिजे. जे कृष्ण भावनेस मुळीच महत्त्व देत नाही त्यांना दुष्कृता हा शब्द लागू पडतो. असे दुष्ट किंवा दुष्कृता लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले तरी त्यांचे वर्णन मूर्ख आणि मनुष्यातील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले आहे. मात्र पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये संलग्न असणारे लोक जरी अशिक्षित किंवा संस्कृत असले तरी त्यांना साधू समजले पाहिजे. नास्तिक लोकांविषयी सांगायचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांनी अवतरित व्हावे लागले होते त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतरित होण्याची आवश्यकता नाही. असुरांचा विनाश करण्यास समर्थ असते. भगवंताचे अनेक प्रतिनिधी आहेत परंतु आपल्या अनन्य भावनांच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात, कारण असुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करीत असतात. एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुरांकडे त्या भक्ताचा छळ होतो. प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपूचे पुत्र होते तरी त्यांचा पित्याकडून त्यांचा छळ झाला. श्रीकृष्णाची माता
देवकी कंसाची बहीण होती आणि तिच्या तथा वासुदेवांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होणार होता, यासाठी कंसाने त्या दोघांचेही छळ केले. म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले. पण दोन्ही कार्य त्यांनी एकाच वेळी केली असल्यास या ठिकाणी सांगण्यात आले की भक्तांचा उद्धार आणि दुष्टासुरांचा विनाश करण्याकरता भगवंत विविध अवतार धारण करतात. कृष्णदास कविराज कृत चैतन्य चरितामृतातील खालील श्लोकामध्ये अवतार विषयक तत्वांचा सारांश दिला आहे. सृष्टी हेतु एई मूर्ती प्रपंच अवतरत सेई ईश्वर मूर्ती अवतार नाम धरे मायातीत परव्योमे सबार अवस्था विश्व अवतरी धरे अवतार नाम. भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरता भगवंताचा भगवत धामातून अवतार होणे याप्रमाणे भगवंताचे जे विशिष्ट रूप अवतीर्ण होते त्यालाच अवतार म्हटले जाते. असे अवतार भगवत धामामध्ये परव्योमात स्थित असतात. ते भौतिक सृष्टीत प्रकट झाल्यानंतर त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते. पुरुष अवतार, गुणावतार, लीला अवतार, शक्यवशत अवतार, मन्वतारावतार आणि युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वामध्ये ठराविक वेळी अवतरित होत असतात. पण भगवान श्रीकृष्ण हे सद्य पुरुष असून सर्व अवतारांचे मुळाही आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दुःखांचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतरित होत असे शुद्ध भक्त भगवंतांना त्यांच्या मूळ वृंदावन लीलांमध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात. म्हणून कृष्ण अवताराचे मुख्य प्रयोजन अनन्य भक्तांचे संतुष्ट करणे हे आहे. भगवंत सांगतात की ते प्रत्येक युगामध्ये अवतीर्ण होतात, यावरून ते कलियुगातही अवतरित होतात हे स्पष्ट होते. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाद्वारे हरिनामाचे समूह कीर्तन श्रीकृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भारतभर कृष्ण भावना पसरवली. त्यांनी भविष्यवाणी केली की या संकीर्तन आंदोलनाचा प्रचार जगामध्ये सर्वत्र नगरोनगरी आणि खेडोपाडी होईल. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवान श्रीकृष्णांचे अवतार म्हणून निषेध महाभारतामध्ये भागवत इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय प्रकरणात प्रत्यक्षपणे नव्हे तर अप्रत्यक्षपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाद्वारे भगवान श्रीकृष्णांचे भक्त अत्यंत आकर्षित होतात. भगवंताचा हा अवतार दुष्टांचा वध करीत नाही तर आपल्या अहेतुकी कृपेद्वारे त्यांचा उद्धार करतो. जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देही पुनर्जन्म नैती मानेती सोये अर्जुन. हे अर्जुना, माझे जन्मांच्या आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म न घेता मात्र शाश्वत धामाची प्राप्त करतो. भगवंताच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाविषयी यापूर्वी 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंताच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्त आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तत्काळ भगवत धामामध्ये परत जातो. भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळी साध्य होत नाही. निर्विशेषवादी आणि योगी यांनी अतिशय क्लेश सोसल्यानंतर आणि अनेक जन्मानंतर मुक्ती प्राप्त होते. यानंतरही भगवंताच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते. मात्र केवळ भगवंताच्या शरीराचे आणि लीलांचे दिव्य स्वरूप जाणून घेतल्याने भक्त देहत्यागानंतर भगवंतांना प्राप्त करतो आणि त्याला पुन्हा या जगामध्ये कधीच परत यावे लागत नाही. ब्रह्मसाहित्यामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंताची अनंत रूपे आणि अनंत अवतार आहेत. अद्वैतमच्युतम अनादि मंतरूपम. भगवंत जरी अनंत दिव्य रूपे धारण करत असले तरी ते श्री भगवंत अद्वैत आहेत. हेच सत्य जरी ज्ञानी जन आणि संसारिक पंडितांच्या अकल्ला पलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे. वेदांमध्ये पुरुष बोधिनी उपनिषद सांगितल्याप्रमाणे एको देवी नित्य लीला अनुरोक्तो भक्तव्यापी हृदयांतरात्मा. एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्तीशी लीलानुरक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात. या वेदांप्रमाणांना स्वतः भगवंतांनी गीतेतील या श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे. जो मनुष्य या सत्याच्या वेदांचा आणि भगवंताच्या प्रमाणापूर्व वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ व्यर्थ दौडत नाही तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्त करतो. या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्त करू शकतो. वास्तविकपणे तत्वमसी ही वैदिक वाक्य या संदर्भ लागू करते. श्रीकृष्णांना परमसत्य म्हणून जाणणारा आणि तुम्हीच परमब्रह्म स्वयं भगवान आहेत असे म्हणणारा मनुष्य निश्चितपणे तत्काळ मुक्त होतो आणि यामुळेच त्याच्या भगवंताच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चित होतो. दुसऱ्या शब्दात भगवंताचा असा श्रद्धावान भक्त पूर्णत्व प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आली आहे. तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्यः पंथा विद्यते नाय. केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीची पूर्ण अवस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही. इतर कोणतेही पर्याय नाही. याचा अर्थ आहे की श्रीकृष्णाचे पुरुषोत्तम भगवान हे स्वरूप न जाणणारा मनुष्य
निश्चितपणे तमोगुणात आहे आणि यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. गीतेवर सांसारिक पांडित्याला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या भजीचा केवळ पृष्ठभाग चटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे असे तार्किक ज्ञान भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कर्म करीत असते, पण यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही. अशा अहंकारी सांसारिक विद्वानांना भगवत भक्तीची हेतुकी कृपा प्राप्त होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेचे अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे. वितराग वय क्रोधा मनमया पाप श्रिता बहवय ज्ञान तपसा पूता मत भगव मागता. असक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मत पारायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गत काळातील अनेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे या सर्वांना माझ्या विषयीचे दिव्य प्रेम प्राप्त झाले. पूर्ण वर्णन केल्याप्रमाणे विषयग्रस्त मनुष्यास परम सत्याचे साकार स्वरूप समजविणे अतिशय दुष्कर आहे. सामान्यतः ध्येयात्म बुद्धीमध्ये असक्त असणारे लोक विषयशक्तीमध्ये इतके मग्न असतात की त्यांना परम सत्य साकार असू शकते याचे ज्ञान होणे जवळजवळ शक्य असते. अशा जडवादी लोकांना सच्चिदानंद शरीराची कल्पनाही करता येणे अशक्य आहे. भौतिकदृष्ट्या शरीर विनाशी, पूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दुःखमय आहे. म्हणून सामान्यतः लोकांना जेव्हा परम सत्याचे साकार स्वरूप रूपाविषयी सांगितले आले तेव्हा त्यांच्या मनात ही शारीरिक संकल्पना घर करून बसलेली असते. अशा भौतिकवादी मनुष्यांसाठी प्रकृती सृष्टीचे महाकाय विराट स्वरूपच सर्वश्रेष्ठ असते. यामुळे ते परम सत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात आणि पराकोटीच्या विषयशक्तीमुळे त्यांना भौतिक जगातून मुक्त झालेले जीवही साकार स्वरूपीच असतं. हा विचार देखील भयावह वाटतो. जेव्हा त्यांना सांगितले जाते की आध्यात्मिक जीवनही व्यक्तिगत आणि साकार आहे, तेव्हा ते पुन्हा शरीर धारण करण्याच्या कल्पनेने भयभीत होते आणि यामुळे स्वाभाविकताच निर्विशेष शून्यामध्ये विलीन होण्यास प्राधान्य देतात. सामान्यपणे असे लोक जीवाची तुलना समुद्रातील बुडबुड्यांशी करतात, कारण बुडबुडे पुन्हा समुद्रातच विलीन होतात. साकार व्यक्तिमत्व रहित प्राप्त होणारी ही आध्यात्मिक जीवनातील परिपूर्ण आणि सर्वोच्च स्थिती आहे असे त्यांना वाटते. खरे तर आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण ज्ञान नसणारी ही जीवनाची एक प्रकारची भयावह अवस्था आहे. या व्यतिरिक्त आध्यात्मिक जीवाचे यत्किंचितही ज्ञान नसणारे अनेक लोक आहेत. अनेक प्रकारचे सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्वज्ञानांमधील विसंगतीमुळे गोंधळून गेलेले ते लोक निराश किंवा क्रोधित होतात आणि मूर्खपणाने निष्कर्ष काढतात की सर्व कारणांचे कारण असू शकते असे कोणतेही तत्व नाही आणि सरतेशेवटी सर्व काही शून्यच आहे. असे लोक जीवनाच्या विकृत अवस्थेत असतात. काही लोक अत्यंत विषयासक्त असल्यामुळे आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देत नाही. काही लोकांना परम सत्यामध्ये विलीन होण्याची इच्छा असते, तर निराशेमुळे सर्व प्रकारच्या आध्यात्मिक ज्ञानाचा तिटकारा आलेला असतो. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. या शेवटच्या श्रेणीतील लोक कोणत्या तरी मादक द्रव्याच्या आहारी जातात आणि काही वेळा या लोकांच्या विभ्रमणालाच आध्यात्मिक दृष्टी मानली जाते. आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय आणि जीवनातील अपयशामुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना या भौतिक जगाच्या तिन्ही प्रकारच्या शक्तीमधून मनुष्याने मुक्त होणे अत्यावश्यक आहे. या जीवनाच्या भौतिक संकल्पनेच्या अतिरिक्त स्तरामधून मुक्त होण्यासाठी मनुष्याने आधुनिक आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भगवंताचा पूर्ण आश्रय घेतला पाहिजे आणि भक्तिमय जीवनाचे नियम तथा विधानांचे पालन केले पाहिजे. भक्तिमय जीवनाच्या अंतिम स्तराला भावार्थात भगवंताचे दिव्य प्रेम असे म्हटले जाते. भक्ती रसामृत सिंधूनुसार भक्तीचे विधान पुढील प्रमाणे आहे. आदो श्रद्धा ततः साधु संगोएथ भजन क्रिया ततो येनर्थ निवृत्तः स्यात् तत्तो निष्ठा रुचितस्ततः आथासक्तितस्ततो भावस्ततः प्रेम भ्युददत्ति साधकानामयं प्रेमः प्रादुर्भावे भवेत् प्रारंभी मनुष्याला साक्षात्काराची इच्छा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तीच्या सत्संगामध्ये जाण्याचा प्रयत्न करण्याच्या अवस्थेत तो येईल. पुढील अवस्थेत त्याला उन्नत आध्यात्मिक गुरूंद्वारे दीक्षा प्राप्त होते आणि त्यांच्या आज्ञेनुसार नवसाधक भक्तिपूर्ण सेवेचा आरंभ करतो. आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवा केल्याने तो सर्व प्रकारच्या भौतिक अस्तित्वातून मुक्त होतो. आत्मसाक्षात्कारामध्ये स्थैर्य प्राप्त करतो आणि परम सत्य भगवान श्रीकृष्णाच्या कथांचे श्रवण करण्याची त्याच्यामध्ये रुची निर्माण होते. या रुचीमुळे मनुष्याची कृष्ण भावना येते, आसक्ती वृत्तींगत होते आणि रुची परिपक्व झाल्यावर भाव अर्थात भगवंताच्या दिव्य प्रेमातील प्राथमिक स्तरामध्ये रूपांतरित होते. भगवंताविषयी या वास्तविक प्रेमाला प्रेम किंवा जीवनाचा परमोच्च परिपूर्ण स्तर असे म्हटले जाते. प्रेम या स्तरावर मनुष्य दिव्य प्रेमी भगवत सेवेमध्ये सतत रममान झालेला असतो. म्हणून
प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या भक्तिमय सेवकाच्या क्रमिक पद्धतीद्वारे मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्ती होतो आणि स्वतःच्या वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाच्या भयापासून तथा निराशेमुळे उत्पन्न झालेल्या शून्यवादापासून मुक्त होऊन जीवनाच्या परमोच्च स्तराची प्राप्ती करतो. त्यानंतर अंततः त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. ये यथा माम प्रपद्यन्ते तातस्तैव भजाम्यहं मम वर्तमानोन्वरन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. जे ज्या भावनेने मला शरण येतात त्याला अनुरूपाचे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांचे त्याचे प्रकट झालेल्या विविध रूपांमध्ये शोध करीत असतो. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा आंशिक साक्षात्कार हा त्यांचा निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमसोहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो. परंतु श्रीकृष्णाचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाचे साक्षात्काराचे ध्येय आहेत आणि म्हणून ज्यांची श्रीकृष्णांना प्राप्त करावयाची जशी इच्छा आहे त्यानुसार तो संतुष्ट होत असतो. दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण आपल्या अनन्य भक्तांच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्ये आदान प्रदान करतात. एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असू शकते. दुसऱ्याला ते आपले विशेष मित्र असावे अशी इच्छा असू शकते आणि आणखी दुसऱ्याला ते आपला पुत्र असावेत अशी इच्छा असू शकते. तर आणखी दुसऱ्याला ते आपले प्रियकर असावेत अशी इच्छा असू शकते. असावे तशी इच्छा असू शकते. श्रीकृष्ण सर्व भक्तांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेला अनुरूप असे फळ त्यांना देतात. भौतिक जगातही भावनांचे हेच आदान प्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छेनुसार त्यांना समान रीतीने फळ प्रदान करतात. विशुद्ध भक्त भूतलावर तसेच दिव्य धामामध्ये भगवंताची व्यक्तिशः सहवास करतात आणि साक्षात त्यांची सेवा करून प्रेममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात. जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांनी जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिक दृष्ट्या आत्महत्या करावयाची आहे त्यांनी श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये ब्रह्मज्योतीमध्ये विलीन करून घेऊन सहाय्य करतात. असे निर्विशेषवादी हे भगवंताच्या शाश्वत आनंदमय स्वरूपाचा स्वीकार करीत नाहीत. म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावल्यामुळे ते भगवंताच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे स्वादन करू शकत नाही. त्यांच्यापैकी जे निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये दृढपणे स्थित झालेले नसतात ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगात येतात. त्यांना आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही, तर पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते. जे सकाम कर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विहित कर्माचे इच्छित फळ प्रदान करतात आणि जे योगी सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात. दुसऱ्या शब्दात प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंताच्या कृपेवर अवलंबून आहे आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजेच एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत. म्हणून श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे मनुष्य कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेप्रत येत नाही तोपर्यंत त्याचे सर्वच प्रयत्न पूर्ण राहतात. अकाम हा सर्व कामो वा मोक्ष कामो उदारदी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. मनुष्य निष्काम असो भक्ताप्रमाणे सर्व सकाम कर्मफळांची इच्छा करणारा असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो त्यांनी कृष्ण भावनेत अंतिमतः परिपूर्णात होणारी पूर्ण अवस्था प्राप्त करण्याकरता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. काणकक्षंताः कर्मणां सिद्धं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धी भवती कर्मच. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगामध्ये सकाम कर्मांपासून त्वरित फळ प्राप्ती होते. या भौतिक जगातील देवदेवतांविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक या देवतांना भगवंताचीच विविध रूपे समजतात. वास्तविकपणे देवता म्हणजे भगवंताचीच विविध रूपे नाहीत तर त्या भगवंताचे विविध अंश आहेत. भगवंत एकच आहेत आणि अंश अनेक आहेत. वेद सांगतात नित्यो नित्य नाम भगवंत एकच आहे. ईश्वर हा परम श्रीकृष्णच परमेश्वर आहे आणि देवतांना भौतिक जगतामध्ये व्यवस्थापन करण्याकरता शक्ती प्रदान करण्यात आली आहे. या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्तीने युक्त असे नित्य नाम आहे. देवता कधीही नारायण श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या समान असू शकत नाही. भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे मानणाऱ्या मनुष्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते. ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवतांची तुलना भगवंताशी करता येत नाही. वस्तुतः ब्रह्मा आणि शिवांसारख्या देवता भगवंतांची आराधना करतात. तरीही आश्चर्याची गोष्ट आहे की परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्यच आहे किंवा परमेश्वर पशुरूपधारी आहे असा अपसमजुतीमुळे मूर्ख लोक
पुष्कळ मानव नेत्यांची पूजा करतात. इह देवता हा शब्द भौतिक जगातील शक्तिशाली मनुष्य किंवा देवता यांना दर्शवतो. मात्र भगवान नारायण, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीविष्णू हे या भौतिक जगातील नाहीत. भगवंत भौतिक सृष्टीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य हे सांगतात की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहे. तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात, कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करावायची असते. त्यांना फलप्राप्ती होते, पण ते जाणत नाहीत की अशी फलप्राप्ती क्षणिक असते आणि ती अल्पबुद्धी लोकांसाठी असते. बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनेमध्ये मग्न असतो आणि त्वरित मात्र क्षणभंगूर फळांसाठी त्याला निम्न देवतांची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. या भौतिक जगतातील देवदेवता तसेच त्यांच्या आराधक यांच्या भौतिक जगाच्या विनाशासोबत विनाश होतो. देवदेवतांनी दिलेले वरही भौतिक आणि क्षणभंगूर असतात. भौतिक जगत आणि देवदेवता तथा त्यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांड रूपी महासागरातील बुडबुडे आहेत. तरी या जगामध्ये मानव समाज, भूमीवरील अधिकार, कुटुंब आणि उपभोग्य पदार्थ यांच्यासारख्या क्षणभंगूर भौतिक ऐश्वर्य प्राप्तीसाठी वेडा झालेला आहे. अशा क्षणभंगूर गोष्टी प्राप्त करण्याकरता लोक देवदेवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्यांची पूजा करतात. एखादा राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रिपद मिळवलेल्या एखाद्या मनुष्याला असे वाटते की आपण मोठे वरदानच प्राप्त केले आहे. म्हणून असे सर्व लोक तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक यांच्यापुढे तात्पुरत्या वर प्राप्तीसाठी नतमस्तक होतात आणि खरोखर या लोकांना इच्छित गोष्ट प्राप्तही होतात. भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून चिरकाळासाठी मुक्त होण्याकरता कृष्ण भावना भवित होण्यामध्ये अशा लोकांना मुळीच स्वारस्य नसते. ते इंद्रिय उपभोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रिय उपभोगासाठी अल्पशी सुविधा मिळवण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात. हा श्लोक दर्शवतो की लोकांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये असते. बहुतेकांना इंद्रिय उपभोगामध्ये रुची असते आणि म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात. चातुर्वर्ण्यं मया सृष्ट गुण कर्म विभागशाः तस्य कर्तारमपि मां विद्यत कर्तारम्यवयम्. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे, हे तू जाणून घे. भगवंत अखिल अस्तित्वाचे निर्माण करता आहेत. सर्व गोष्टींचा त्याच्यापासून उगम होतो. सर्व गोष्टींचे पालन त्याच्याकडून होते आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये सामावल्या जातात. म्हणूनच भगवंत सामाजिक व्यवस्थेच्या 4 वर्णांची उत्पत्ती करता आहे. 4 वर्णांचा आरंभ बुद्धिमान मनुष्यांच्या विभागापासून होतो आणि या वर्गाला पारिभाषिक शब्दात ब्राह्मण म्हटले जाते, कारण ते सत्वगुणांमध्ये स्थित असतात. त्यानंतरचा वर्ग हा प्रशासकीय वर्ग आहे आणि त्यांना पारिभाषिक शब्दात क्षत्रिय म्हटले जाते, कारण ते रजोगुणामध्ये स्थित असतात. वैश्य म्हणून ओळखले जाणारे व्यापारी वर्गातील लोक रजोगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणामध्ये स्थित असतात. शूद्र किंवा कर्मचारी वर्ग हा तमोगुणामध्ये स्थित असतो. भगवान श्रीकृष्णाने जरी समाज व्यवस्थेचा 4 वर्णांची निर्मिती केली असली तरी ते यापैकी कोणत्याही वर्गामध्ये येत नाहीत. याचे कारण असे की भगवान श्रीकृष्ण बद्ध जीवांच्या एका वर्गाने बनलेला मानव समाजातील बद्ध जीवाप्रमाणे नाहीत. मानवी समाज हा पशु समाजाप्रमाणे आहे, परंतु मनुष्यांना पशु स्तरावरून उन्नत करण्यासाठी भगवंताद्वारे उपयुक्त वर्णांची निर्मिती करण्यात आली आहे, जेणेकरून कृष्ण भावनेचा पद्धतशीर विकास होऊ शकेल. एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणांनुसार ठरविली जाते. भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवनाच्या लक्षणांचे वर्णन या ग्रंथाच्या 18व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. कृष्ण भावना भवित मनुष्य ब्राह्मणांकडून श्रेष्ठ असतो. जरी गुणांनी ब्राह्मण असलेला मनुष्य ब्रह्म किंवा परम सत्याविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे, तरी त्यांच्यापैकी बरेच जण भगवान श्रीकृष्णांचे केवळ निर्विशेष ब्रह्मज्योतीचाच आश्रय घेतात. पण जो ब्राह्मणांच्या मर्यादित ज्ञानापलीकडे जातो आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांविषयीचे ज्ञान प्राप्त करतो तो कृष्ण भावना भवित मनुष्य अर्थात वैष्णव बनतो. कृष्ण भावनेमध्ये राम, नृसिंह, वराह इत्यादी सर्व विस्तारित कृष्ण रूपांचे ज्ञान समाविष्ट असते. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण मानवी समाजातील या 4 वर्णांच्या पलीकडे आहे, त्याप्रमाणे कृष्ण भावना भवित मनुष्यही मानवी समाजाच्या सर्व विभागांच्या अतीत असतो. मग ते विभाग जाती, राष्ट्र किंवा योनींचे असतो. न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति माम योए बीजानाति कर्मभिर्न सबध्यते. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफळाची आकांक्षाही नाही. माझ्याविषयीचे हे सत्य जाणणारा मनुष्य कर्मफळाने बद्ध होत नाही. भौतिक जगातही घटनाबद्ध नियम आहे आणि त्या नियमांद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणताही प्रमाद करू शकत नाही किंवा तो राष्ट्रीय नियमांच्या अधीन नाही. त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे निर्माते असले तरी भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाही. ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात, तर जीव प्राकृतिक साधनांवर स्वामित्व गाजवण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे भौतिक कार्यांच्या कर्मफळातच गुंतून राहतात. एखाद्या संस्थेच्या स्वामीवर
आपल्या कर्मचाऱ्यांच्या योग्य अथवा अयोग्य कार्यांचे दायित्व नसून कर्मचाऱ्यांवरच कार्य अकार्याचे दायित्व असते. जीव आपल्या इंद्रिय तृप्तीच्या विशिष्ट कार्यामध्ये मग्न असतात आणि ही कार्य भगवंताने नेमलेले नसतात. अधिकाधिक इंद्रिय तृप्तीसाठी जीव या जगातील कर्मांमध्ये मग्न असतात आणि त्यांना मृत्यूनंतर स्वर्गीय सुखाची अभिलाषा असते. भगवंत स्वतःमध्येच पूर्ण असल्यामुळे त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसते. स्वर्ग लोकातील देवदेवता म्हणजे भगवंतांनी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत. कर्मचारी ज्याप्रमाणे हीन सुखाची अपेक्षा करतात त्याप्रमाणे स्वामी काही निम्न सुखाची अपेक्षा करू शकत नाहीत. भगवंत भौतिक कर्मे आणि कर्मफळांपासून अलिप्त आहेत. उदाहरणार्थ पावसाविना जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढण्याची शक्यता नसली तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतींचे दायित्व पावसावर नसते. या वस्तुस्थितीची पुष्टी वैदिक स्मृतीमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. निमित्त मात्रे वासो सृजन्याम सर्ग कर्मणि प्रधान कारण भूता यतो वै सृज्य शक्तियाः. भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहेत. निमित्त मात्र कारण म्हणजेच ही भौतिक प्रकृती आहे जिच्याद्वारे प्रकट विश्व दृष्टीगोचर झाले आहे. निर्माण झालेले प्राणी मात्र विविध प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ देवता, मनुष्य आणि निम्न स्तरावरील पशु इत्यादी. हे सर्व प्राणी आपल्या गतकाळातील बऱ्या वाईट फळांच्या अधीन आहेत. अशा कार्यांसाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणांचे नियम उपलब्ध करून देतात. पण भगवंतावर जीव मात्रांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांचे दायित्व मुळीच नसते. वेदांत सूत्रामध्ये या तथ्यास पुष्टी देण्यात आली आहे. वैषम्य गृण्ये न सापेक्षता अथवात भगवंत कोणत्याही जीवाविषयी कधीही पक्षपाती नसतात. स्वतःच्या कर्माचे दायित्व स्वतःच्या जीवावर असते. भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजे बहिरंग शक्तीच्या माध्यमाद्वारे किंवा सुविधा उपलब्ध करून देतात. ज्याला या कर्मांच्या नियमांचे गहन स्वरूप पूर्णपणे ज्ञात आहे तो आपल्या कर्मफळांनी बद्ध होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो मनुष्य भगवंताचे दिव्य स्वरूप जाणतो तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य होय आणि याप्रमाणे तो कर्मांच्या नियमांनी कधीही बद्ध होत नाही. भगवंताचे दिव्य स्वरूप न जाणता भगवंतही सामान्य जीवांप्रमाणे सकाम कर्मे करत असतात. विचार करणारा मनुष्य निश्चितपणे स्वतःच सकाम कर्मफळांमध्ये गुंतून पडतो. सकाम कर्मे करतात असा विचार करणारा मनुष्य निश्चितपणे स्वतः सकाम कर्मफळामध्ये गुंतून पडतो. मात्र परमसत्याचे स्वरूप जाणणारा मनुष्य म्हणजे कृष्ण भावनेत स्थिर झालेला मुक्त जीव. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात्त्वं पूर्वे पूर्वतरम कृतम. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझे दिव्य स्वरूप जाणून त्याचप्रमाणे कर्म केले. म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजेस. मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. त्यापैकी काही जणांचा अंतःकरण विषयाने पूर्णपणे भरलेला असतं आणि काही जण विषयेच्छापासून मुक्त झालेले असतात. कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते. ज्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे ते भक्तिमय सेवेच्या नियामक तत्वांचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्ध होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात. ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झाले आहे ते त्याच कृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात, जेणेकरून इतर लोक त्यांच्या आदर्श कृतींचे अनुसरण करतील आणि याप्रमाणे आपले हित साधू शकतील. मूर्ख व्यक्ती किंवा कृष्ण भावनेतील नवसाधकांना अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानाविनाच कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते. अर्जुनाच्या रणांगणावरील युद्धकर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही. मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे. कृष्ण भावना युक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण भावनेचा देखावा करीत बसण्यापेक्षा कृष्ण प्रित्यर्थ कर्म करीत राहणे हेच महत्वाचे आहे. या ठिकाणी अर्जुनाला सांगण्यात आले आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या सूर्यदेव विवस्वनासारख्या पूर्वशिष्यांनी आचरण केले तद्वत अर्जुनानेही त्यांच्या पदचिन्हांना अनुसरूनच कृष्ण भावना भवित कर्म करावे. भगवंतांना स्वतःची सर्व पूर्वकर्मे तसेच पूर्वी ज्या लोकांनी कृष्ण भावना भवित होऊन कर्मे केली त्यांची कर्मेही ज्ञात आहेत. म्हणून ते सूर्यदेवाच्या कर्मांचे अनुसरण करण्यास सांगतात. सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंताकडून काही लक्ष वर्षापूर्वी अवगत केली. भगवान श्रीकृष्णाच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्व काळातील मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे, कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्मांचे पालन करण्यात मग्न होते. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रव्यक्ष्यामि यज्ञत्वा मोक्षयस शुभात. कर्म काय आणि कर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुम्हाला कर्मांचे वर्णन करतो आणि ते जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. कृष्ण भावनाभूत कर्म हे पूर्वकालीन प्रमाणित भक्तांचे उदाहरण अनुसरून करावायचे असते. 15व्या श्लोकामध्ये याचा निर्देश केला आहे. असे कर्म स्वतंत्रपणे का करू नये यासंबंधी पुढील श्लोकात स्पष्टीकरण देण्यात येईल. कृष्ण भावनाभूत कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील प्रामाणिक व्यक्तीच्या आदेशानुसार आचरण केले पाहिजे. कृष्ण भावनेची पद्धत सर्वप्रथम सूर्यदेवाला सांगण्यात आली. सूर्यदेवाने ती आपला पुत्र मनुला सांगितली, मनुने आपला पुत्र इक्षुकाला सांगितले आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ती पद्धत पृथ्वीवर चालत आली आहे. म्हणून मनुष्याने गुरु शिष्य परंपरेमधील
पूर्व प्रमाणित व्यक्तींच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे, अन्यथा बुद्धिमान मनुष्य ही आदर्श कृष्ण भावनायुक्त कर्माविषयी गोंधळून जातो। यास्तव प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला कृष्ण भावनेचे ज्ञान देण्याचे ठरविले। प्रत्यक्ष भगवंतांनीच अर्जुनाला उपदेश दिल्याने अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करणारा मनुष्य निश्चितच कोणत्याही परिस्थितीत गोंधळून जात नाही। असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणे शक्य नाही। वास्तविकपणे धर्माचे तत्व केवळ भगवंतच सांगू शकतात। धर्म तू साक्षात भागवत प्रणितम अपूर्ण तथा चुकीच्या तर्काच्या आधारे कोणताही मनुष्य धर्माची निर्मिती करू शकत नाही। मनुष्य ब्रह्मदेव, शिव, नारद, मनु, चतुष्कुमार, कपिल, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव, गोस्वामी, यमराज, जनक आणि बळी महाराज यांच्यासारख्या महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे। तर्काद्वारे धर्म अथवा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे जाणणे शक्य नाही। म्हणून आपल्या भक्तांवर अहेतुकी कृपा करण्यासाठीच भगवंत प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म आणि अकर्म काय याचे वर्णन करून सांगतात। केवळ कृष्ण भावना भवित कर्म केल्यानेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होता येते। कर्मणो ह्यपि बोधव्यम च विकर्मणाः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गतिः। कर्मांच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे। मनुष्य जर भौतिक बंधनातून मुक्त होण्याविषयी गंभीर असेल तर त्याने कर्म, कर्म आणि विकर्म यातील भेद जाणला पाहिजे। मनुष्याने कर्म त्यापासून निर्माण होणारे कर्मफळ आणि विकर्म यांचे स्वतःपृथक्करण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे एक अत्यंत गहन विषय आहे। कृष्ण भावनेने त्यानुसार केले जाणारे कर्म जाणण्यासाठी त्याने स्वतः आणि भगवंत यातील संबंधाविषयीचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे। या संबंधीचे संपूर्ण ज्ञान होणारा मनुष्य जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंताचा शाश्वत सेवक आहे आणि म्हणून जीवाने कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे अत्यावश्यक आहे। संपूर्ण भगवद्गीता याच उद्देशाकडे निर्देश करते। या कृष्ण भावनेच्या विरुद्ध असणारा इतर कोणताही सिद्धांत आणि त्यानुसार केले जाणारे कर्म म्हणजेच विकर्म किंवा निषिद्ध कर्म होय हे सर्व जाणून घेण्यासाठी मनुष्याने कृष्ण भावनेतील अधिकृत व्यक्तींच्या सत्संगाने त्यांच्याकडून रहस्य जाणून घेतले पाहिजे। असे करणे म्हणजे प्रत्यक्षपणे साक्षात भगवंताकडून ज्ञानप्राप्ती केल्याप्रमाणे आहे। आणि आता अत्यंत बुद्धिमान व्यक्ती गोंधळून जातील। कर्म यः पश्यद कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान्यनुष्यशु युक्त हा कृतच कर्म कृता। जो अकर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय। तो जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी दिव्य स्तरावर स्थित असतो। कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो। तो आपली कर्मे श्रीकृष्णा प्रित्यर्थ करीत असल्या कारणाने त्याला कर्मांच्या परिणामापासून सुख दुःखे भोगावी लागत नाही। म्हणून श्रीकृष्ण प्रित्यर्थ तो जरी सर्व प्रकारची कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे। अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय। निर्विशेषवादी साधक भीतीमुळे काम कर्म थांबवितात, जेणेकरून कर्मफळामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये। मात्र भगवंताचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत। त्यामुळे तो कृष्ण भावनाभूत कर्मामध्ये संलग्न राहतो। तो सर्व काही कृष्ण प्रित्यर्थ करीत असल्या कारणाने आपल्या सेवा कार्यामुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतो। या मार्गाचा अवलंब करणारे भक्त इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात। श्रीकृष्णाची नित्य सेवा करण्याच्या जाणीवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो। यस्य सर्वे समारंभः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निंधक कर्माणां तमाहुं पंडितम बुधाः। ज्याचा प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेविरहित आहे तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे। ज्ञानी साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याची कर्मफळ अग्निरूप पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झालेले असते। केवळ ज्ञानी व्यक्तीच कृष्ण भावनाभवित मनुष्याची कर्मे जाणू शकतो। कृष्ण भावनाभवित भक्त सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या कामनांनी रहित असल्यामुळे मनुष्याने असे जाणले पाहिजे की आपण भगवंताचे नित्य दास आहोत। या आपल्या स्वरूपस्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे त्याने आपले कर्मफळ जाळून भस्मसात केलेले आहे। हे पूर्ण ज्ञान प्राप्त केलेले मनुष्य वास्तविक पंडित होय। भगवंताच्या या सेवारूपी ज्ञानाच्या विकासाची तुलना अग्नीशी करण्यात आली आहे। असा अग्नी एकदा प्रज्वलित झाला की तो सर्व कर्मफळे भस्मसात करतो। त्यक्त्वा कर्मफल संगम नित्यतृप्तो निराश्रयाः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः। आपल्या कर्मफळावरील सर्व आसक्तीचा त्याग करून नित्यतृप्त आणि स्वतंत्र असणारा पुरुष जरी सर्व प्रकारच्या कर्मामध्ये मग्न असला तरी वस्तुतः तो कोणतेही कर्म करत नसतो। जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेमध्ये कर्म करत राहतो अर्थात सर्व काही कृष्ण प्रित्यर्थ करतो तेव्हाच तो कर्मबंधनातून मुक्त होतो। कृष्ण भावना भवित मनुष्य केवळ भगवंतावरील विशुद्ध प्रेमामुळेच कर्म करतो, म्हणून त्याला कर्मफळाचे कोणतेही आकर्षण नसते। तो स्वतःचा चरितार्थ प्राप्त करण्यामध्ये आसक्त नसतो।
कारण प्रत्येक गोष्टीसाठी तो कृष्णावर विसंबून असतो. तो कोणतीही वस्तू प्राप्त करण्याकरिता तो उत्सुक नसतो. तो आपल्या क्षमतेनुसार कर्तव्य पार पाडतो आणि उर्वरित सर्व काही कृष्णांवर सोपवितो. असा अचानक मनुष्य चांगले अथवा वाईट कर्मफळापासून मुक्त असतो, जणू काही त्याने काही केलेलेच नाही. हे अकर्म किंवा फळरहित कर्मांचे लक्षण आहे. म्हणून कृष्ण भावना रहित असे कोणतेही कर्म कर्त्याला बंधनकारक ठरते आणि विकर्माचे हेच वास्तविक लक्षण आहे. याच विकर्माचे विवेचन पूर्वी करण्यात आलेले आहे. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा शारीरम केवलम कर्म कुर्वाण माप्नोति किल्बिषम. असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो. आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू करिताच कर्म करतो. अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्माने प्रभावित होत नाही. कृष्ण भावना भवित मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही. त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते. तो जाणतो की आपण भगवंताचे अंश असल्या कारणाने अंशीचा अंश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहेत. जेव्हा हात हलतात कारण तेव्हा ते स्वतः इच्छेने हालचाल करीत नाहीत, तर त्यांच्या हालचालीचा संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो. कृष्ण भावना भवित मनुष्य नेहमी भगवंताच्याच इच्छेनुसार कृती करीत असतो, कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा नसते. तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो. ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुव्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला तेल लावून त्याची स्वच्छता करावी लागते, त्याप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेममय सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरिता कृष्ण भावना भवित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतः निर्वाह करतो. म्हणून तो कर्मफळापासून मुक्तच राहतो. एखाद्या पशुप्रमाणे त्याच्या आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो. एखाद्या पशुचा निष्ठुर धनी आपल्या नियंत्रणातील पशुची कधी कधी हत्या करतो, पण तरीही तो पशु प्रतिकार करत नाही. तसेच त्या पशुला वास्तविक असे स्वतंत्रही नसते. आत्मसाक्षात्कारामध्ये पूर्णपणे संलग्न झालेला कृष्ण भावना भवित मनुष्याकडे भौतिक गोष्टीवर मिथ्या अधिकार सांगण्यासाठी वेळ नसतो. प्राणरक्षणाकरिता आवश्यक धन प्राप्त करण्यासाठी त्याला वाममार्गाचा अवलंब करावा लागत नाही. म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही. तो सर्व कर्मबंधनातून मुक्तच असतो. यद्रचालम वसंतुष्टो द्वंद्वती तो विमत्सराः समहासिद्ध वसिद्धो च कृपा कृत्वापि न निबध्यते. तो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, जो द्वंद्वापासून मुक्त असून मत्सर करीत नाही. तसेच जो यश अपयशामध्येही स्थिर असतो. तो सर्व प्रकारची कर्मे करीत असूनही त्यामुळे कधीच बद्ध होत नाही. कृष्ण भावना भवित मनुष्य आपल्या शरीराचे पालनपोषण करण्यासाठी विशेष प्रयास करत नाही. तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो. तो कशाची याचना करीत नाही किंवा कुणाकडूनही ऋणही घेत नाही, तर आपल्या क्षमतेनुसार प्रामाणिकपणे कष्ट करत असतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो. यास्तव तो आपल्या उदरनिर्वाहाच्या संदर्भात स्वतंत्र असतो. तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही. तथापि भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता भगवत सेवेप्रित्यर्थ तो कोणत्याही प्रकारची कर्म करण्यास तत्पर असतो. शीत आणि उष्ण किंवा सुख आणि दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वांचा अनुभव येतो. कृष्ण भावना भवित मनुष्य द्वंद्वातीत असतो आणि कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारची कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही. म्हणून तो यश आणि अपयश दोन्हीमध्ये स्थिर असतो. जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थिर होतो तेव्हा अशी ही लक्षणे प्रकट होतात. गत संगस्य मुक्तस्य ज्ञानवस्थित चेतसाः यज्ञाय चरताः कर्म समग्रम प्रविलीयते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म सर्वथा दिव्यत्व प्राप्त करते. पूर्णपणे कृष्ण भावना भवित झाल्यामुळे मनुष्य सर्व द्वंद्वातून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषांपासूनही मुक्त होतो. त्याला श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या स्वरूप स्थितीचे ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही. यामुळे तो प्रत्येक कार्य आदि विष्णू म्हणजे श्रीकृष्ण प्रित्यर्थ करतो. म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच आहे, कारण यज्ञाचा उद्देश परमपुरुष विष्णू श्रीकृष्णाने संतुष्ट करणे हाच असतो. कारण अशा कर्मामुळे प्राप्त होणारी फळे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात आणि त्यामुळे कर्त्याला कर्मफळाचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाही. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर्ब्रह्मणो ब्राह्मण भूतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांमध्ये सर्वस्वी निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे.
कृष्ण भावनाभवित होऊन केलेली कर्मे शेवटी कशी आध्यात्मिक ध्येयप्राप्ती करून देतात ते या श्लोकात सांगितले आहे. कृष्ण भावनाभवित अशी अनेकविध कर्मे आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात येईल. मात्र आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्वाचे विवेचन करण्यामध्ये आलेले आहे. भौतिक विकारांमध्ये गुरफटलेले बद्ध जीव भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे. तरीही त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना म्हणतात. उदाहरणार्थ, दुधाचे पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा मनुष्य जेव्हा उदराच्या व्याधीने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्या दुसऱ्या पदार्थांचे दयाने बरे केले जाते. त्याचप्रमाणे विषयाक्त बद्ध जीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो. या पद्धतीला सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते. यज्ञ म्हणजे सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता करणे होय. या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावना भवित होऊन किंवा केवळ श्री विष्णू प्रित्यर्थ केले जातात तितक्याच प्रमाणामध्ये येथील वातावरण आध्यात्मिक होते. ब्रह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय. भगवंत दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निःस्रोत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते आणि हेच त्यांचे दिव्य तेज आहे. अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत, पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते. हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तत्काळ काढून टाकतात. याप्रमाणे कृष्ण भावने प्रित्यर्थ अर्पण केलेले हवीर द्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी हवनाची प्रक्रिया हवी अर्पण करणार आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परमसत्य होय. परमसत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते. जेव्हा पदार्थाचा उपयोग परमसत्य प्रित्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते. मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजे कृष्ण भावना होय. जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधीस्थ आहे असे म्हटले जाते. या दिव्य भावनेमध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीस यज्ञ असे म्हणतात. आध्यात्मिक भावनेच्या स्तरावर हवी अर्पण करणारा हवी हवन यज्ञांचा अधिष्ठाता आणि अंतिम प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते. कृष्ण भावनेची हीच पद्धत आहे. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्मज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्यति. काही योगीजन देवतांप्रित्यर्थ विविध प्रकारचे यज्ञ करून त्यांची उत्तम रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भवित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात. मात्र इतर काही लोक या प्रकारच्या यज्ञांद्वारे देवी देवतांची उपासना करतात आणि इतर काही लोक परब्रह्म किंवा भगवंताच्या निर्विशेष तत्वप्रित्यर्थ यज्ञ करतात. म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांनी केलेले निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यकारी वर्गीकरण दर्शवतात. वस्तुतः यज्ञ म्हणजेच भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय. श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात. सर्व निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे दोन प्राथमिक विभाग करता येतात. भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी केलेला यज्ञ. कृष्ण भावनाभवित मनुष्य भगवंताच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात. तर तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले लोक इंद्र, सूर्य इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तित्वाचा यज्ञ करतात. देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता, वर्षा, प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहे. जे भौतिक लाभ प्राप्त होऊ इच्छितात ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात. अशा लोकांना बहिश्वरवादी किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात. तथापि परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करणारे आणि देवी देवतांचे रूपे तात्पुरते समजणारे साधक स्वतः व्यक्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करीत परब्रह्मामध्ये विलीन होतात. असे निर्विशेषवादी साधक परमसत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काळ व्यतीत करतात. दुसरा शब्द सांगायचे तर सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यत्न करतात. तर निर्विशेषवादी अनुयायी परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधीचा यत्न करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे जो ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते. अर्जुनासारखे कृष्ण भावना भक्त मात्र श्रीकृष्णाच्या संतुष्ट प्रित्यर्थ सर्वस्व यज्ञ अर्पित करतात आणि याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजे सर्वस्व श्रीकृष्ण प्रित्यर्थ यज्ञ अर्पित होते. म्हणूनच भक्त सर्वोत्तम योगी असतो. परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व मुळीच गमावत नाही. श्रोत्रादीनी इंद्रियाण्ये संयमाग्नेषु जुहते शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्नेषु जुहते. यापैकी काही जण विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर काही जण नियम केलेले गृहस्थाश्रमी इंद्रियाविषयी इंद्रियाग्नीमध्ये आहुती देतात. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या समाजाच्या 4 आश्रमांमधील सदस्यांनी
परिपूर्ण योगी अर्थात अध्यात्मवादी होणे आवश्यक आहे. मनुष्य जीवन पशुप्रमाणे इंद्रिय उपभोग करण्यासाठीच नाही, म्हणून 4 आश्रमांची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की जेणेकरून मनुष्यास आध्यात्मिक जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करणे शक्य होईल. ब्रह्मचारी किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरु मार्गदर्शनाखाली असणारे विद्यार्थी इंद्रिय तृप्तीपासून परावृत्त होऊन मन संयमित करतात. ब्रह्मचारी केवळ कृष्ण भावनेशी संबंधित असणारे शब्द श्रवण करते. श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे आणि म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरिनामानुकीर्तन किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दध्वनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण या दिव्य शब्दध्वनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रिय तृप्ती करण्याची अनुभूती असणारा गृहस्थाश्रमी आणि इंद्रिय कृत्य महात प्रयासाने संयमित करतात. लैंगिक जीवन, मादक पदार्थ आणि मांस भक्षण करणे या सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात, परंतु संयमित गृहस्थाश्रमी आणि यंत्रसमूह आणि इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करत नाहीत. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती ही सर्व सुधारित मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे, कारण हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. असे संयमित आणि अनासक्त संभोग जीवन म्हणजे एक प्रकारचा यज्ञच आहे, कारण गृहस्थाश्रमी आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो ज्योती ज्ञान दीपिते. मग आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असणारे अन्य योगी इंद्रिय आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया अवतीरूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करत असतात. या ठिकाणी पतंजली प्रणीत योग पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतंजलीच्या योगसूत्रामध्ये आत्म्याला प्रत्येक आत्मा आणि परागात्मा म्हणून संबोधण्यात आले आहे. जोपर्यंत आत्मा इंद्रिय उपभोगामध्ये आसक्त असतो तोपर्यंत त्याला परागात्मा असे म्हणतात, पण जेव्हा तो अशा इंद्रिय उपभोगापासून अनासक्त होतो तेव्हा त्याला प्रत्यागात्मा म्हटले जाते. शरीरामध्ये आत्मा 10 प्रकारच्या वायूंमध्ये वावरत असतो आणि याचा प्रत्यय श्वसन प्रक्रियेद्वारे येतो. पतंजली योगसूत्र मनुष्याला शरीरातील प्राणांच्या क्रियांचे नियमन कसे करावे याविषयी ज्ञान देत असते, जेणेकरून शरीरातील सर्व प्राण्यांच्या क्रिया भौतिक आसक्तीतून आत्म्याचे शुद्धीकरण होण्यासाठी अनुकूल होतात. या योग पद्धतीनुसार प्रत्यागात्मा हेच अंतिम ध्येय आहे. हा प्रत्यागात्मा भौतिक क्रियांमधून निवृत्त झालेला असतो. इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा परस्पर संबंध येतो. उदाहरणार्थ कान श्रवण करण्यासाठी, नेत्रे पाहण्यासाठी, नासिका वास घेण्यासाठी, जिव्हा चव घेण्यासाठी, हात स्पर्श करण्यासाठी आणि याचप्रमाणे सर्व इंद्रिय आत्म्याच्याच बाहेर क्रियाशील असतात. या क्रियांना प्राणवायूच्या क्रिया म्हटल्या जातात. अपान वायू अधोगामी आहे. व्यान वायू अकुंचन प्रसरणाचे कार्य करतो. समान वायू संतुलन राखतो. उदान वायू ऊर्ध्वगामी आहे. जेव्हा मनुष्य प्रबुद्ध होतो तेव्हा तो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी या सर्वांचा उपयोग करतो. द्रव्य यज्ञ असतो पयोज्ञ, योग यज्ञ असतो ताथापरे, स्वाध्याय यज्ञ ययता संशित व्रता. कठोर व्रत धारण करीत काही जण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काही जण खडतर तपस्या करून, काही जण अष्टांग योग पद्धतीचे आचरण करून किंवा काही जण दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेद अध्ययन करून प्रबुद्ध होतात. या यज्ञाचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करता येते. विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करत असतात. भारतामध्ये धनाढ्य व्यापारी वर्ग किंवा राजवंशातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात. उदाहरणार्थ धर्मशाळा, अन्य क्षेत्रे, अतिथीगृहे, अनाथालये आणि विद्यापीठे. इतर देशातही अनेक रुग्णालये, वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत, ज्या अन्न वितरण, निर्धनांना शिक्षण आणि विनामूल्य वैद्यकीय उपचार देण्याच्या उद्देशाने स्थापिलेले आहे. दान देण्याच्या या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हटले जाते. काही लोक जीवनातील उन्नत अवस्था प्राप्त करण्याकरता किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रह लोकांप्रत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारची तपस्या करतात. उदाहरणार्थ चंद्रयान आणि चातुर्मास्य. या पद्धतीमध्ये विशिष्ट नियमानुसार जीवनामध्ये खडतर व्रतांचे आचरण करावे लागते. चातुर्मास्य व्रताचे आचरण करताना जुलै ते ऑक्टोबर वर्षातील 4 महिन्यामध्ये केशकर्तन करत नाहीत. विशिष्ट अन्न पदार्थ ग्रहण करत नाही. दिवसातून 2 वेळा अन्न ग्रहण करीत नाहीत किंवा घर सोडून जात नाही. जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोयज्ञ असे म्हटले जाते. इतर काही लोक पतंजली योग पद्धती ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी किंवा हठ योग अथवा अष्टांग विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी इत्यादी योग पद्धतींचे आचरण करत असतात. काही लोक पवित्र तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी तीर्थाटने करतात. या सर्व आचरण क्रियांना योग यज्ञ अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धी प्रित्यर्थ केलेले यज्ञ असे म्हणतात. अन्य लोक निरनिराळ्या वैदिक शास्त्रामध्ये विशेष करून उपनिषदे आणि वेदांत सूत्र किंवा सांख्य तत्वज्ञान अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात. या सर्व क्रियांना स्वाध्यान यज्ञ अर्थात अध्ययनरूपी यज्ञ म्हटले जाते. हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नत अवस्थेच्या शोधात असतात. तथापि कृष्ण भावना या सर्वांपासून भिन्न आहे, कारण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंताची सेवा केली जाते. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. कृष्ण भावना
केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक भक्ताच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते. म्हणून कृष्ण भावना ही दिव्य आहे. अपाने जुह्यति प्राणम प्राणे पाणम तथा परे प्राणापान गती रुदद्वा प्राणयामा परायणाः अपरे नियतः रहा प्राणम न प्राणेषु जुहती. या व्यतिरिक्त इतरही लोक समाधीस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ती प्राणवायूच्या अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छवास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. श्वसन प्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हठयोगामध्ये विविध आसनांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो. या सर्व प्रक्रिया इंद्रिय संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत. प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात, ज्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे. आपण वायू अधोगम करतो आणि प्राणवायू ऊर्ध्वगम करतो. प्राणायाम योगी या वायूंच्या विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितात आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरक मध्ये साधतो. प्राणवायू आपण वायूमध्ये अर्पण करणे, उच्छ्वास आत येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे या क्रियेला रेचक असे म्हटले जाते. जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. कुंभक योगाच्या आचरणामुळे मनुष्य आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आपली आयुर्मर्यादा वाढवू शकतो. बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता वर्तमान जीवन काळामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यास इच्छुक असतो, कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेकानेक वर्षांनी वृद्धिंगत करतात. कृष्ण भावनाभूत मनुष्य मात्र भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्य स्थित असतो आणि म्हणून त्याची इंद्रिय आपोआपच नियंत्रित होतात. त्यांची इंद्रिय सदैव भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र होण्याची शक्यताच नसते. म्हणून जीवनाच्या अंती जो स्वाभाविकतः भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य धामामध्ये प्रविष्ट होतो, यामुळे तो दीर्घायुष्य होण्यास प्रयत्न करीत नाही. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे तो तत्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. मम च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणा सन्मित्यतो तान ब्रह्मभूयाय कल्पते. भगवंताची विशुद्ध भक्तिमय सेवा करणारा मनुष्य प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तत्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. कृष्ण भावना भवित मनुष्य दिव्य स्तरापासून प्रारंभ करतो आणि नित्य याच भावनेमध्ये स्थित राहतो, म्हणून या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. अंततः तो भगवत धामामध्ये प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले किंवा अन्न कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते. इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केलेल्या भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही. सर्वोऽप्यते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः यज्ञश्रेष्ठाभूतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्. यज्ञांचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञांच्या अविशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. विविध प्रकारच्या यज्ञांच्या पूर्वेक्त वर्णनावरून द्रव्य ज्ञान, वेद अध्ययन किंवा ज्ञान यज्ञ आणि योगी यज्ञ कळून येते की इंद्रिय संयम करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे. इंद्रिय तृप्तीमुळेच मनुष्य भौतिक अस्तित्वात गुंतून राहतो, म्हणून जोपर्यंत तो इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत तो सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही. हा स्तर म्हणजे सनातन किंवा ब्रह्मस्तर होय. वर सांगण्यात आलेले सर्व यज्ञ मनुष्याला भौतिक जीवनाच्या पापकर्मामधून शुद्ध होण्यास सहाय्यक होतात. जीवनातील या प्रगतीमुळे मनुष्य ऐश्वर्यवान आणि आनंदी होतो. इतकंच नव्हे तर अंतर्यामी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन किंवा भगवान श्रीकृष्णांचे सानिध्य प्राप्त करून शाश्वत भगवद्धामात प्रवेश करतो. नायम लोकयतत् सत्वज्ञस्य कुतोऽन्यः कुरुत सत्तम. हे कुरुश्रेष्ठ, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधी सुख प्राप्त करू शकत नाही. तर मग पुढील जीवनाविषयी काय सांगावे? मनुष्य कोणत्याही प्रकारच्या भौतिक जीवनामध्ये असला तरी निश्चितपणे त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे अज्ञान असते. दुसऱ्या शब्द सांगावायचे तर भौतिक जगातील अस्तित्व म्हणजे आपल्या पापमय जीवनाच्या कर्मफळांचा परिणाम होय. पापमय जीवनास अज्ञान कारणीभूत आहे आणि पापमय जीवन हे मनुष्याचे भौतिक अस्तित्व लांबविण्यास कारणीभूत आहे. या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी मनुष्य जीवन हा एकमेव सुटकेचा मार्ग आहे. म्हणून वेद आपल्याला या जंजाळातून मुक्त होण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि सरतेशेवटी दुःखमय अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग निर्देशित करतात. धर्माच्या मार्गामुळे किंवा वर सांगितलेल्या विविध प्रकारच्या यज्ञामुळे आपोआपच आपल्याला आर्थिक समस्या सुटतात. जरी तथाकथित लोकसंख्या वाढ झाली असली तरी यज्ञाचरण करून आपण पुरेशा प्रमाणात अन्न, दूध इत्यादी प्राप्त करू शकतो. याप्रमाणे शारीरिक आवश्यकता जेव्हा पूर्णपणे भागतात तेव्हा स्वाभाविकपणेच पुढची पायरी म्हणजे इंद्रिय तृप्ती होय. म्हणून वेदांनी इंद्रिय तृप्ती नियमांसाठी पवित्र विवाह बंधनाची व्यवस्था केली आहे. याप्रमाणे मनुष्य कर्माने भौतिक बंधनातून मुक्त होण्यात प्रत उन्नत होतो आणि मुक्त जीवनाचे परमोच्च परिपूर्णत्व म्हणजेच भगवंताचे सान्निध्यात
सानिध्य प्राप्त करणे होय. पूर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते म्हणून मनुष्य जर वेदांतानुसार यज्ञ करण्यास इच्छुक नसेल तर तो वर्तमान जीवनामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल आणि मग अन्य लोकांवरील अन्य शरीरांविषयी काय बोलावे. विविध स्वर्गामध्ये विविध प्रकारची सुखे उपलब्ध असतात. त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यांसाठी अमर्याद सुख उपलब्ध असते. परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्य असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करणे होय. म्हणून कृष्ण भावनाभवी जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान आहे. एवं बहुविध यज्ञ विविधता ब्राह्मणो मुखे कर्मजान विद्विद तांस सर्वाणेवं ज्ञात्वा विमोक्षस्य. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदा समांत आहेत आणि ते विविध प्रकारच्या कर्मांपासून उत्पन्न झालेले आहेत. याचप्रमाणे त्यांचे स्वरूप जाणल्यावर तो मुक्त होशील. वर वर्णन केल्याप्रमाणे वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे कर्म करणाऱ्या अनुरूप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत. जीव मात्र देहात्मबुद्धीमध्ये परिपूर्ण रत असल्यामुळे या यज्ञाचे आयोजन अशा रीतीने करण्यात आले आहे की ज्यामुळे मनुष्य आपले शरीर मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो. परंतु या सर्वांचे अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे. या तथ्यास भगवंतांनी स्वतः या ठिकाणी पुष्टी दिली आहे. श्रेयान द्रव्य यादव्य ज्ञान जन्यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परपंत केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्थ सर्व कर्मयज्ञांचे पर्याय बसले दिव्य ज्ञानामध्ये होते. परिपूर्ण ज्ञान अवस्थेची प्राप्ती करणे, त्यानंतर सांसारिक दुःखातून मुक्तता प्राप्त करणे आणि अंती भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये कृष्ण भावना रममाण होणे हा वेदांचा मुख्य उद्देश आहे. तरीही या सर्व विविध यज्ञ कर्मांविषयी एक रहस्य आहे आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे. यज्ञकर्त्याच्या विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधी कधी विविध प्रकारची रूपे धारण करतात. मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होते तेव्हा त्या यज्ञकर्त्याला अशा दिव्य ज्ञानाविना केवळ द्रव्यांचा यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले पाहिजे. कारण ज्ञानप्राप्ती झाल्याविना यज्ञ भौतिक स्तरावरच राहतात आणि त्यांच्यापासून कोणतेही आध्यात्मिक लाभ प्राप्ती होत नाही. वास्तविक ज्ञानाची परिणती दिव्य ज्ञानाच्या अत्युच्च स्तरामध्ये म्हणजे कृष्ण भावनेमध्ये होते. उन्नत दिव्य ज्ञान प्राप्तीविना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मेच. तथापि जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत केले जातात तेव्हा अशा सर्व यज्ञ कर्मांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. चेतनेमधील भिन्नत्वावरून कधी कधी यज्ञ कर्मांना कर्मकांड सकाम कर्मे म्हटले जाते तर कधी कधी ज्ञानकांड सत्य शोधार्थ ज्ञान असे म्हटले जाते. ज्या यज्ञांचा शेवट ज्ञान प्राप्तीत होतो तोच यज्ञ अधिक श्रेष्ठ होय. तद्विद्वी प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करा. सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व पाहिलेली असतात. आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे, म्हणून भगवंत येथे त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा उपदेश देतात. गुरु शिष्य परंपरेची या तत्वांचे पालन केल्याविना कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. भगवंत आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतील पुरुष भगवंताचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवत सांगते, धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम. धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितलेला आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा सूक्ष्म वादविवादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसे ज्ञान ग्रंथांच्या स्वतंत्र अध्यायानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञानप्राप्ती करता मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते. नम्रता आणि सेवेविना विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही. आध्यात्मिक गुरूंनी घेतलेल्या परीक्षेत शिष्याने यशस्वी झाले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अनुसंधानुसार आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवित आहेत. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडे केवळ श्रवण करावे असे नव्हे, तर नम्रता सेवा आणि प्रश्नांद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोधही करून घ्यावा. प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावतःच शिष्याविषयी अत्यंत दयाळू असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो, तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ असतो. यज्ञत्वान पुनर्मोहमेवं यस्यासि पांडव येन भूतान्यशेषाणि द्रक्ष्यस्य मन्यथो मयि. आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून वास्तविक ज्ञानप्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे सर्व प्राणी परमात्म्यांचे अंश आहेत, अर्थात माझेच अंश आहेत, हे तू पाहू शकशील. आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञानप्राप्ती केल्यामुळे सर्व जीव हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचेच अंश आहेत, हे मनुष्य जाणतो. श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजेच माया होय. मा नाही या जी. काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णांशी काहीच कर्तव्य नाही. श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परमतत्व आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे तेज होय. श्रीकृष्ण भगवान या नात्याने अखिल अस्तित्वाचे मूळ कारण आहेत. ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत. लक्षावधी अवतार म्हणजेच त्यांची केवळ विस्तारित रूपे आहेत. त्याचप्रमाणे जीवही त्यांचे अंश आहेत. मायावादी दार्शनिकांनी चुकीने वाटते की भगवान श्रीकृष्णांनी अनेक विस्तारित रूपे धारण केल्यानंतर श्रीकृष्णांचे स्वतंत्र अस्तित्वही त्या रूपामध्ये विलीन होऊन जाते. या विचाराचे स्वरूप भौतिक आहे. भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की एखाद्या गोष्टींचे तुकड्यांमध्ये विभाजन केल्यानंतर त्या गोष्टींचे मूळ स्वरूप नष्ट होते. परंतु मायावादी लोक जाणत नाही की परमतत्व या शब्दाचा अर्थ 1+1 म्हणजे एकच होय आणि 1 म्हणजेही एकच होय. परमधामामधील प्रत्येक गोष्टीचे स्वरूपच आहे, स्वरूप हेच आहे. आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णांपासून भिन्न आहोत. जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वतः कधीच भिन्न असू शकत नाही. जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे. आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत. केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटले की आपल्या नातलगांशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्त्वपूर्ण आहेत. संपूर्ण गीतेची शिकवण हीच आहे की जीव हा श्रीकृष्णाचा नित्य सेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांपासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णांपासून आपण भिन्न आहोत. या जीवांच्या भावनेला माया म्हटले जाते. जीव हे भगवंताचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची असते. अनादिकालापासून त्यांना या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य, पशु, देवता इत्यादी विविध
प्रकारच्या शरीरामध्ये बद्ध झाले आहेत. अशी शारीरिक भिन्नता ही भगवंताच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळेच होते. पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तत्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते. असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त करू शकतो आणि त्या योगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम ठेवू शकतो. परिपूर्ण ज्ञान आहे असे आहे. परमात्मा श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे परमाश्रयदाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात. कारण आपण स्वतंत्र आहोत असे त्यांना वाटते. याचप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टींशी तादात्म्य केल्याने जीवाने श्रीकृष्णांचे विस्मरण होते. तथापि जेव्हा असे मोहित जीव कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात तेव्हा ते मुक्तिपथावर आहेत हे आपण जाणले पाहिजे. याला श्रीमद भागवतात पुष्टी देण्यात आली आहे. मुक्ती अनाथ रूपम स्वरूपेन व्यवस्थिता. मुक्ती म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे होय. आदि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृततमः सर्वं ज्ञान प्लवेन नैव वृजिनं संतरिष्यसि. तू जरी सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी असलास तरी दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होऊन तू दुःखी रूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. स्वतःच्या स्वरूप स्थितीची श्रीकृष्णांशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की त्यामुळे अज्ञानरूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचे तत्काळ उद्धार होऊ शकतो. या भौतिक जगाची तुलना कधीकधी अविद्यारूपी महासागराशी आणि कधीकधी वणव्याने पेट घेतलेल्या अरण्याशी करण्यात येते. एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो. जर कोणी पुढे येऊन धडपड करीत पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढीत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे. भगवंताकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजेच मुक्तिपथ आहे. कृष्ण भावनारूपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्याच वेळी ती उदात्तही आहे. यथैदांसी समिद्धोऽग्नी भस्मस्मात् कुरुते अर्जुना ज्ञानाग्नी हा सर्व कर्माणि भस्मात्सात कुरुते तथा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो त्याचप्रमाणे हे अर्जुना ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधाच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्निशी करण्यात आली आहे. हा अग्नी केवळ पापकर्मांची फळे भस्मसात करतो असे नाही तर तो पुण्यकर्माची फळे देखील भस्मसात करतो. कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत. कर्म करताना होणारे बंधन वर्तमान स्थितीत, फळप्राप्ती ज्यांची होते ते बंधन, पूर्वीच फळप्राप्ती झालेले बंधन आणि यापुढे फळ देणारे बंधन. परंतु जीवाला स्वरूप अवस्थेचे ज्ञान झाले म्हणजे ते ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते. मनुष्य पूर्ण ज्ञानी होते तेव्हा त्यांच्या संचित आणि क्रियमान कर्मांची सर्व बंधने भस्मसात होतात. वेदांमध्ये बृहदारण्यक उपनिषद म्हटले आहे की उभे उहे वेश एते तरत्यमृता. साधवा साधूनी मनुष्य पापी आणि पुण्य या दोन्ही प्रकारचे कर्मबंधनातून मुक्त होतो. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमहि विद्यते तत्त्वस्वयं योग संसिद्धाः कालेन अनात्मिनी विंद्यते. या जगामध्ये दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झालेला साधक योग्य समय स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान होय. म्हणून दिव्य ज्ञाना इतके विशुद्ध आणि उदात्त असे इतर काही नाही. अज्ञान आपल्या बंधनाचे कारण आहे आणि ज्ञान आपल्या मुक्तीचे कारण आहे. हे ज्ञान म्हणजे भक्तिमय सेवेचे परिपक्व फळ आहे. दिव्य ज्ञानामध्ये स्थित झालेला मनुष्य शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही, कारण तो स्वतःच्या ठाई शांतीचा आनंद घेत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे ज्ञान आणि शांती यांची परिणिती कृष्ण भावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हा अंतिम उद्देश आहे. श्रद्धा वल्लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रियाः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम चरेण नाधिगच्छति. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केलेली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास प्राप्त आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. श्रीकृष्णावर दृढ विश्वास असणारे श्रद्धावान मनुष्य असे कृष्ण भावनाभवित ज्ञान प्राप्त करू शकतो. केवळ कृष्ण भावनेमध्ये कर्म केल्याने आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तर प्राप्त करू शकतो. हे जाणणाऱ्या मनुष्याला श्रद्धावान मनुष्य म्हटले जाते. अशी दृढ श्रद्धा भक्तिमय सेवा केल्याने आणि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या हृदयातील भौतिक मळ स्वच्छ करणाऱ्या महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त होते. या व्यतिरिक्त मनुष्याने आपली इंद्रिय संयमित करणे अत्यावश्यक आहे. ज्या मनुष्याची भगवान श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा आहे आणि ज्याने इंद्रिय निग्रह केला आहे त्याला विनाविलंब कृष्ण भावनेच्या ज्ञानाचे पूर्णत्व प्राप्त करता येते. अज्ञानश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकेस्ति न परो न सुखम संशयात्मनाः. तथापि
प्रमाणित शास्त्रांविषयी संशय असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशय मनुष्याला या लोकांमध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रांपैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे. पशुवत मनुष्यांना अधिकृत शास्त्रांवर विश्वास नसतो आणि त्यांचे ज्ञानही नसते. आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जर शास्त्राचे ज्ञान असले किंवा शास्त्रामध्ये संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रांवर श्रद्धाच नसते. इतरांचा जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रांवर विश्वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णावर किंवा श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेवर विश्वास नसतो. अशा मनुष्यांना कृष्ण भावनेचे काहीच ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. वर सांगितल्याप्रमाणे सर्व मनुष्यांपैकी श्रद्धाहीन आणि संशयी लोक मुळीच प्रगती करू शकत नाही. भगवंतावर आणि भगवंताच्या शब्द ज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तींचे या इहलोकामध्ये किंवा परलोकातही कल्याण होत नाही. त्यांना कोणत्याच प्रकारची सुख प्राप्ती होत नाही. म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक शास्त्रांमधील विविध विधींचे पालन करून त्या योग्य ज्ञानस्तर प्राप्त केले पाहिजे. केवळ हेच ज्ञान त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करण्यास सहाय्यकारक ठरते. दुसऱ्या शब्दात संशयी मनुष्यांना आध्यात्मिक उद्धाराच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. म्हणून व्यक्तीने गुरु शिष्य परंपरेतील महान आचार्यांच्या चरण चिन्हांचे अनुसरण करून यश प्राप्ती केली पाहिजे. योग संन्यस्त कर्माणां ज्ञान सन्निच्छन संशयम आत्मनवंतम न कर्माणि निवंदन्ति धनंजय. आपल्या कर्मफळाचा त्याग करून जो भक्तियोग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाला आहे तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजय तो कर्मबंधनाने बद्ध होत नाही. साक्षात भगवंताने जशी आहे तशी प्रदान केलेल्या गीतेतील उपदेशांचे जो पालन करतो तो दिव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयातून मुक्त होतो आणि कृष्ण भावना भवित असल्यामुळे भगवंताचा अंश या नात्याने तो पूर्वीच आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला असतो. म्हणून तो निसंदेह कर्मबंधनातून सर्वदा मुक्त असतो. तस्माद ज्ञान संभूतम हृदयस्थम ज्ञानासीनात्मनाः चिंतेन्वं संशयं तिष्ठ भारत. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहे ते ज्ञानरूपी शास्त्राने कापून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. या अध्यायात सांगण्यात आलेल्या योग पद्धतीला सनातन योग किंवा जीवाने केलेल्या शाश्वत क्रिया असे म्हटले जाते. या योगामध्ये यज्ञ कर्मांचे दोन विभाग आहेत. एकाला द्रव्य यज्ञ आणि दुसऱ्याला आत्मज्ञान किंवा ज्ञान यज्ञ म्हटले जाते. ज्ञान यज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म होय. जरी द्रव्य यज्ञ आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी केला नाही तर असा यज्ञ भौतिकच राहतो. मात्र जो मनुष्य असा यज्ञ आध्यात्मिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करतो किंवा भक्तिमय सेवेमध्ये करतो तो वास्तविक परिपूर्ण यज्ञ करीत असतो. आध्यात्मिक क्रियांविषयी विचार केल्यास अशा आध्यात्मिक क्रियांचाही दोन विभाग होतात. म्हणजे प्रथम म्हणजे स्वतःच्या आत्म्याविषयी जाणणे किंवा स्वतःची वैधानिक स्थिती जाणणे होय आणि दुसरा म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयीचे सत्य जाणणे हा होय. जो मनुष्य भगवद्गीतेच्या यथार्थ मार्गाने अनुसरण करतो तो सहजपणे आध्यात्मिक यज्ञाच्या दोन महत्त्वपूर्ण विभागांचे ज्ञान प्राप्त करू शकतो. आत्मा हा भगवंताचा अंश आहे. हे परिपूर्ण ज्ञान तो विना प्रयास प्राप्त करू शकतो. असे ज्ञान लाभदायकच आहे, कारण असा ज्ञानी मनुष्य सहजपणे भगवंताचे दिव्य कर्म जाणू शकतो. या अध्यायाच्या प्रारंभी स्वभगवंतांनीच आपल्या दिव्य कर्मांचे वर्णन केले आहे. जो गीतेचा उपदेश जाणू शकत नाही तो श्रद्धाहीन आहे आणि तो भगवंतांनी दिलेल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत आहे. हे आपण जाणले पाहिजे. असा उपदेश उपलब्ध असताना भगवंताचे सर्वज्ञ सच्चिदानंद स्वरूप न जाणून घेणारा मनुष्य निश्चितच महामूर्ख होय. कृष्ण भावनेची तत्वे क्रमशः स्वीकारल्याने अज्ञान नष्ट होऊ शकते. देवतांप्रित्यर्थ केलेले विविध प्रकारचे यज्ञ, ब्रह्मयज्ञ, ब्रह्मचारी यज्ञ, गृहस्थ जीवनातील यज्ञ, इंद्रिय संयमांचा यज्ञ, योग यज्ञ, तपोज्ञ, स्वाध्यायन यज्ञ, वेदाध्ययन यज्ञ आणि वर्णाश्रम धर्मयज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने कृष्ण भावना जागृत होऊ शकते. या सर्वांना यज्ञ म्हटले जाते आणि हे सर्व यज्ञ नियमित कर्मांवर आधारित आहेत. मात्र या सर्व क्रियांमध्ये आत्मसाक्षात्कार ही महत्त्वाची गोष्ट आहे. जो या उद्दिष्टाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहे तोच भगवद्गीतेचा खरा शिष्य आहे. पण जो श्रीकृष्णाच्या प्रमाणावरच संशय ठेवतो त्याचे पतन होते. म्हणून मनुष्याला प्रमाणित गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शरण जाण्याचा आणि सेवाभावाने भगवद्गीता किंवा इतर कोणत्याही शास्त्रांचे अध्ययन करण्याचा उपदेश दिला जातो. प्रमाणित आध्यात्मिक गुरु शाश्वत काळापासून चालत येणारा गुरु शिष्य परंपरेतील असतो आणि भगवंतांनी लक्षावधी वर्षांपूर्वी जो ज्ञान सूर्यदेवाला प्रदान केले त्या ज्ञानमार्गापासून आध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही. या सूर्यदेवापासून पृथ्वी तलावर भगवंताचा उपदेश आला. म्हणून मनुष्याने भगवद्गीतेचे अनुसरण स्वतः गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे केले पाहिजे आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याच्या मागे लागले पाहिजे. स्वतःची प्रतिष्ठा
आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्याच्या मागे लागलेल्या स्वार्थपरायण लोकांपासून सावध राहिले पाहिजे. असे स्वार्थी लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात. श्री भगवान निश्चितच परमपुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे. ज्याला हे ज्ञान झाले तो भगवद्गीतेच्या अध्ययनाच्या आरंभापासूनच मुक्त पुरुष आहे. अशा रीतीने भगवद्गीतेच्या ज्ञान कर्म संन्यास योग नामक 4थ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. ओम शांती.